युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांच्या सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर दोन पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुरेंद्र घाटाल सरांना बघतोय, त्याच वेळी आपण बघतोय विशाल ठक्कर. तर चला पहिल्या दिवसातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते विकास गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडूने सुरुवात होते, अवांतर धाव येते, अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. खराब सुरुवात म्हणावी लागेल बेसिक स्टार उंबरपाडा संघाकडून आणि चांगली सुरुवात यावेळी महेंद्र स्पोर्ट नागली संघाला. तर सलामीची जोडी बघतोय रुपेश आणि विशाल अशी सलामीची जोडी आहे नागली संघाची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते विकास. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. दोन क्षेत्ररक्षक होते, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधील चेंडू सीमारेषेकडे जातो. एक धाव पूर्ण केली. अशा प्रकारे दुसऱ्या दिवसामधला पहिला चौकार येतोय. थँक्यू डीजे. रुपेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार संघाची धावसंख्या 5. विकास गोलंदाजी मार्गवर आहे. खराब चेंडू मानावा लागेल. पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार येतोय. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्गवर. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला बघतो महेंद्र स्पोर्ट नागली संघ, तर दुसऱ्या बाजूने बेस्टिंग स्टार उंबरपाडा संघ. आपण बघतोय समोरच्या दिशेला कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांचं बॅनर बघतोय. भावपूर्ण श्रद्धांजली वाघोबा टिवरी संघाकडून त्यांना देण्यात येते. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6 धावा. तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघायला गेला 2 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि या 2 चेंडूचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 6 धावा. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव मिळेल. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होता. चांगला चेंडू कनेक्ट पर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतो आपण महेंद्र स्पोर्ट नागला संघ. चांगली सुरुवात झालेली आहे. या षटकाचा जर विचार करायचा गेला तर 3 चेंडू टाकून झालेले आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा मोजते गोलंदाज. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बॉल बघतो. स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला होता. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. सर्कलच्या आतमध्ये बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय संत सावधगतीने सामना चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही यावेळी, कारण चांगली सुरुवात झालेली आहे. बघायला गेलं तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी बघतो आपण विकास याला बघतोय स्ट्राईक चेंडवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. झेल सुटला जातो. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली.
बघा जीवदान आहे, या चेंडूवर झेल पकडायला हवा होता, परंतु तसं काय होत नाही. क्रिकेटचा नियम आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही झेल पकडाल तर नक्कीच या 2 धावा वाचू शकल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही आणि जीवदान मिळते यावेळी रुपेश मेढे याला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 10 धावा. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. विकास मालकरी गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल येतोय लगॉपच्या दिशेला, सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. कधी येऊ असं वाटल रे तुझ्या शिर्डिया गावाला, माझ्या साईची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला, माझ्या बाबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला, माझ्या साईची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला, माझ्या बाबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालो शिर्डीला. थँक्यू डीजे. बघा काय साईबाबाची आठवण करून दिली जाते आपल्याला सकाळीच. इरादे रोज बनते हे, रोज बिगड़ते हे, शिर्डी वही जाते हे जिन्हें साई बाबा बुलाते हे. बघा सद्गुरु साईनाथ महाराजांची आठवण करून दिली जाते आपल्याला डीजे मास्तरांकडून. चांगली सुरुवात मानावी लागेल. का अप्रतिम आयोजन आपण बघते. खूप मेहनत घेतलेली आहे या मैदानासाठी. बघायला गेलं तर वाघोस्फोट टिवरी संघाने आणि सातत्याने आपण बघतोय की चांगली मेहनत आणि चांगल्या प्रकारे कशी ही स्पर्धा पुढे जाईल याच्याकडे लक्ष दिलं जाते. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक लागण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सुरेश कोरडा. तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या होत्या. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न चालू आहे. ह्यावेळी सामोरे फलंदाज विशाल असेल. बघूया सूरज याच्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू क्रॉस झाला. इन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण होतंय, परंतु बघूया धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतो की काय. पंचांनी लगेच निर्णय थर्ड अंपायर कडे वळवलेला आहे. आणि मला वाटते अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे हा धावचीच्या रूपाने. बॅट होती ती हवेमध्ये होती आणि अगोदरच बेल्स उडले गेले होते. पहिला आद्रा बसतोय धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय ज्याची काहीही गरज नव्हती. मी तो म्हणेन बघा चांगली सुरुवात आहे तुमच्या संघासाठी. 4 षटकाचा सामना आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 17 धावा या धावफलकावर लागलेल्या गेल्या. चांगली फलंदाजी करत होता आपण बघतोय रुपेश मेढे, परंतु धाव विशाल हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. तर रुपेश सारखा फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने आणि समोरच्या संघाला बोनसच्या रूपाने ही एक विकेट दान केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. लोकेश. बघूया पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल येतो मिड ऑफच्या दिशेला. शतरक्षक आहे.
सुंदर रनिंग बिटवीन द रनिंग म्हणावी लागेल. काय कॉलिंग होती यावेळी बघायला गेलं तर लोकेश हा डेंजर झोनवर धावत येत होता आणि चांगली कॉलिंग होती. बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी बघायला मिळते. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला निवडला गेला होता परंतु आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी विशाल याला बघा झेल ड्रॉप होतोय त्याच्यानंतर लगेच 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तर क्रिकेटची कहावत आहे पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. बघायला गेलं तर 2 चेंडूवर 2 झेल सुटलेले होते आणि 4 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने येतात. आणि नक्की ज्यावेळी तुमचा संघ फलंदाजी करेल त्यावेळी तुम्हाला या 4 धावा अडचणीमध्ये आणू शकतील. पुन्हा एकदा सूरज कोरडा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू बॉल जातो डीप एक्स टाकावरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला सीमारेषेवर. तर एकच धाव येते या चेंडूवर. धावसंख्या 22 धावा. चांगली सुरुवात आहे नागले संघाकडून कारण दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालवायची जी सरासरी बघायला गेलो तर आतापर्यंत प्रत्येक षटकामागे 11 धावेची सरासरी मेंटेन करताना बघतोय आपण. अजूनपर्यंत बघायला गेलं तर ह्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहे. सूरज कोरडा गोलंदाजी मार्गवर. आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. बघा काय झालंय. चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार जातो 4 धावांसाठी. धावसंख्या 26 धावा. थँक्यू डीजे. आपण बघायला गेलो तर जुचंद्र गावची आई चंडिका मातेचं देऊळ बघतो आपण डोंगरावर. खरोखरच एक जागृत देवस्थान आपल्याला बघायला मिळतंय आणि बरेचसे भाविक भक्त या चंडिका आई मातेच्या दर्शनाला येतात. मी पुन्हा एकदा बोलेन की चंडिका आई माते की जय. सूरज कोरडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नात पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा पंचांकडून लगेच इशारा केला जातोय. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/27 धावा. थँक्यू डीजे. बघा जुनी नवी गाणी आपल्याला बघायला मिळतात. जी कोलीगीत आहे जुन्या काळामधलं ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते डीजे मास्टर यांच्याकडून. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक हातामध्ये जातोय. चांगला चेंडूची समाप्ती होते. नीरज याच्या मार्फत तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आदळलं जाते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 27 धावा. जी सरासरी बघा प्रत्येक षटकामागे सरासरी मेंटेन केली गेली 13.50च्या सरासरीने वाटचाल करताना बघतोय आपण महेंद्र स्पोर्ट नागले संघ. नीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला. चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
थँक्यू डीजे. बघा असं वाटतं की नारळी पुनवेचे दिवस आलेले आहेत की काय. खरोखरच अप्रतिम हे गाणं ऐकल्यानंतर एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो आपल्याला. यापुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला गेलाय. बॉल येतो लॉग ऑनच्या दिशेला, थांबणार नाही आणि लॉग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर नितीन दातनचं आगमन होतंय आमच्या समालोचन कक्षामध्ये. वाघवा स्पोर्ट टिवरी संघाकडून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. यापुढचा चेंडू पुन्हा बघतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आता मात्र झेल पकडला जातोय, पण या झेलची गरज होती. कमबॅक करावा लागेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला. जर विचार करायचा गेला तर लोकेश यांनी मागच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार मारलेले होते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 39 धावा. काय सुरुवात आहे बघा, एक जबरदस्त सुरुवात आहे. जर बघायला गेलं तर खेळपट्टीचा विचार करायला गेला तर फलंदाजाला योग्य ठरणारी ही धावपट्टी आहे. घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत बघायला मिळते आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर भावेश ठाकरे. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाने कालचा दिवस विचार करायचा गेला तर षटकाराची हॅट्रिक साजरी केली गेली होती या मैदानामध्ये. आणि महेंद्र परेड यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलेलं होतं. बघूया नीरज कोरडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघा, चांगला कमबॅक आहे. जर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर चांगला एक कमबॅक नीरज कोरडा याच्याकडून बघायला मिळतो. शेवटचा चेंडू आहे, बघूया या शेवटच्या चेंडूवर काय होते. तिसऱ्या षटकामधला डॉट येतोय की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल भावेश. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महेंद्र स्पोर्ट नागले संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली. 2 बाद 39 धावा.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. रोहन दुमाडा वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक असेल त्याच वेळी जर विचार करायचा गेला तर विशाल कोदे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सलामीला आलेला फलंदाज नक्कीच मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल डगाउट मधून. यापुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिलाय. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. आता मात्र बघा काय होतंय. खराब थ्रो येतोय आणि त्याचाच थर्ड अंपायरकडे निर्णय दिलेला आहे. बघूया काय होते. धावचीच्या रूपाने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. ओव्हर थ्रो झाला होता आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा डिसिजन बघतोय आपण थर्ड अंपायरकडे येतोय. तर बघा आपल्या स्क्रीनवर इशारा येतोय थर्ड अंपायरचा OUT. म्हणजे अशा प्रकारे हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. दुसरा फलंदाज ह्या इनिंग मध्ये धावचीच्या रूपाने बाद होणारा मिस्टर भावेश ठाकरे. थँक्यू डीजे. बघा 2 धावा घेतल्या होत्या. तिसरी धाव घेण्याची काही गरज नव्हती. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 5 चेंडू शिल्लक होते आणि एक चांगला फलंदाज बाद होते. भावेश ठाकरे सारखा जो डाव्या हाताचा फलंदाज होता. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे. आता मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना दिसतंय. तिसरा झेल ड्रॉप होते ह्या इनिंग मधला बेसिंग स्टार उंबरपाडा संघाकडून. जर हा झेल पकडला असता तर माझ्या निदाने हा 6 धावा वाचल्या असत्या. जर 3 झेलचा जर विचार करायला गेला तर 3 झेलवर 2-2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे 6 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने येतील आणि ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करायला याल त्यावेळी या 6 धावा तुमच्या संघाला घातक ठरू शकतील. बघू येणारा काल सांगून जाईल. रोहन दुमाडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पण तो क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ त्यांना हवी होती. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात. बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या कडे. क्षेत्ररक्षक होते. आता मात्र झेल होतोय. फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. चांगला झेल बघायला मिळतोय आपल्याला. थँक्यू डीजे. 43 धावा झालेल्या आहेत आणि या षटकामधले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. बघा अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हाफ सेंचुरी पूर्ण करेल मला तरी वाटते. महेंद्र स्पोर्ट नागले संघ दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा गेला तर अंकुश सारखा एक फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज आहे. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर नक्कीच सीमारेषे बाहेर जाऊ शकतो. कारण कालच्या दिवसामध्ये डावक्या हाताच्या फलंदाजाने चांगली सुरुवात केलेली होती. या मैदानामध्ये हवेची सुद्धा साथ आहे. बघूया काय होतंय. रोहन दुमाडा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. यापुढचा चेंडू मला वाटतं ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता की काय. बघूया. यष्टीरक्षक बीट होतोय. याच पंचांकडून इशारा केला जातोय. 1+1 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 45 धावा. चांगली धावसंख्या आहे ही बघायला गेलो तर.
रोहन गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो मिडॉचच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धावेने आता मात्र संघाची धाव संख्या 49 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय सुरुवात झालेली आहे दुसऱ्या दिवसामध्ये. तर विशाल्याचा जर विचार करायला गेला तर 13 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. या पुढचा चेंडू बिग हिट स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. आणि अशा प्रकारे हाफ सेंचुरी पूर्ण करताना दिसतोय आपल्याला महेंद्र स्पोर्ट नागले संघ. दुसऱ्या दिवसामधला पहिलाच मॅच आणि पहिल्याच मॅच म्हणजे बघायला गेला तर 50 पार करताना दिसतोय महेंद्र स्पोर्ट नागले संघ. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 55 धावा. तर शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे 24 चेंडू मध्ये बेशिंग स्टार उंबरपाडा संघाला. कमांड डीजे. विसवची पारून नेसली गो नवा तारा. विसवची पारून नेसली गो नवा तारा. सावतल गो पत्राला कपारू दर्याचे मुंजेला. 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 थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. याच्यानंतर होणारा सामना असेल जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा वर्सेस आई गावदेवी गोखिवरे संघ. तर दोन्ही संघ इथे आले असतील तर लगेच या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल उडवून घेऊया. वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा वर्सेस आई गावदेवी गोखिवरा. आजच्या दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना होईल. चला बेशिंग स्टार उंबरपाडा संघ सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये.
कालच्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर बॅड लाईट मध्ये सामने गेलेले होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण सकाळच्या दिवसाचा जर कालच्या दिवसाचा जर विचार करायचा गेला तर थोडेसे उशिराने सामने सकाळच्या सत्रामध्ये चालू झाले. परंतु आज बघायला गेला तर बघतोय आपण टॉस बॉक्स मध्ये बघतोय नितीन दादा यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. जय वाघवा स्पोर्ट कुंभारपाडा वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरा यांच्यामध्ये हा सामना होईल. आणि गोखिवरा संघाने मला वाटते नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. चला 62 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी बघतोय. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाची मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. या सामन्यामध्ये उंबरपाडा संघाला जर विजय मिळवायचा असेल तर मला वाटतं विशाल याचं चालणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर विशाल याला बघायला गेला तर खरोखर एक जबरदस्त फलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करतोय फलंदाज. ह्या विशालचं चालणं इथे खूप गरजेचं आहे. जर विशाल मला वाटते 3 तरी षटकं खेळून गेला ना तरी सहजरित्या उंबरपाडा संघाला विजय मिळवून देऊ शकतो. बघूया काय होईल. येणारा काल सांगून जाईल. तर दुसऱ्या बाजूला जर विचार करायचा गेला तर भावेश ठाकरे सुद्धा चांगला गोलंदाज आहे. म्हणजे एक रफ आणि टफ असा सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना या सकाळच्या सत्रामध्ये. तर चला 24 चेंडूमध्ये विजयासाठी 62 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. बघू काय होते. सलामीची जोडी पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. सुरेंद्र वाघे पुन्हा एकदा बघा पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय आपण मैदानामध्ये आलेले आहेत. विशाल आणि विकास. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक होता. बघा पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. चांगली सुरुवात मानावी लागेल बेसिंग स्टार उंबरपाडा संघाकडून. विशाल याच्याकडून मी अगोदर सांगितलेलं होतं की विशाल असा फलंदाज आहे की विशाल याच्यावर खूप सारी जिम्मेदारी असेल उंबरपाडा संघाची. तर या 4 धावा येतात. 4 धावेने संघाचं खातं खोललं जाते. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. सर्कलमध्ये चेंडूला कनेक्ट केला जातो. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली कॉलिंग होती यावेळी बघायला गेलं तर विशाल याच्याकडून. तर मॅचचा सुरुवाती क्षण आहे आणि जर धावचीच्या रूपाने गडी बाद झाला तर समोरच्या संघाला तो बोनसच्या रूपाने जाईल. चांगली स्ट्रॅटेजी बघायला मिळते विशाल याच्याकडून. धाव संख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय. बॉल जातोय लिमिट ऑफच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक येतोय आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल कनेक्ट करतोय. पहिला हादरा बसतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला. धाव संख्या 5 असताना तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रोहन धुमाडा. बघा धाव संख्या 5 असताना पहिला गडी बाद होतोय. भावेश ठाकरे चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार.
थँक्यू डीजे. बघा जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळी बेस्टिंग स्टार उंबरपाडा संघाकडून धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा. भावेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. बॉल जातोय मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या इथे. बघा क्रिकेटमध्ये एक एक धावेचं खूप महत्वपूर्ण आहे. एक एक धाव हे प्रत्येक संघासाठी खूप महत्वाचे असते. ज्यावेळी आपण फलंदाजी करतो त्यावेळी आणि ह्यावेळी बघायला गेला तर 2 धावा या वाचवल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बिग हिट केलाय. बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. बघा जशाच जसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्यावेळी आपण बघतो महेंद्र स्पोर्ट नागले संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये विचार करायचा गेला तर 16 धावा आलेल्या होत्या. यावेळी बघायला गेलं तर उंबरपाडा संघ चेजिंग करतोय धावा. तर विचार करायचा गेला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर बघायला गेलं तर या सामन्यामध्ये वर्चस्व अजूनपर्यंत आहे बेस्टिंग स्टार उंबरपाडा संघाचं. चांगली सुरुवात 62 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात आहे यावेळी रोहन आणि विशाल मालकर याच्याकडून. वैतीत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश मेढे. बघा चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी सुरुवात पाहिजे होती उंबरपाडा संघाला तशी सुरुवात करून दिलेली आहे विशाल आणि रोहन याच्याकडून. रोहन याचा विचार करायला गेला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावसंख्येवर खेळतोय. 1 डाऊन मध्ये आलेला खेळाडू. आता मात्र बघतोय स्ट्राईकच्या एंडवर विशाल मालकरी सारखा फलंदाज आहे. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 18 धावा. बघा एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. पुन्हा एकदा रुपेश मेढे गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसते तुझ्या गालावर. थँक्यू डीजे. मी अगोदर सांगितलं की विशाल मालकरी या खेळाडूला आज मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. जर बेस्टिंग स्टार उंबरपाडा संघाला जर विजय मिळवायचा असेल तर विशाल याचं चालणं हे खूप गरजेचं आहे. कारण विशाल असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणाला हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. मी बऱ्याचशा सामन्यामध्ये बघितलेलं आहे या फलंदाजाला. तर या मैदानाचा विचार करायला गेला तर आउटफील्ड ही फास्ट आहे आणि फलंदाजाला योग्य ठरणारी ही धावपट्टी आहे. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. बॉल येतो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते आपल्याला यावेळी विशाल मालकरी याच्याकडून. षटकार मारल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच 1 धाव घेत आहेत आणि नॉन स्ट्राईकच्या एंडवर येऊन उभा राहतो. चांगलं क्रिकेट मानावं लागेल. दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा गेला तर रोहन दुमाडा सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 25 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टर काय मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. वीट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से असं सांगायला काही हरकत नाही. का ज्यावेळी आपण बघतो महेंद्र स्पोर्ट नागले संघ फलंदाजी करत होता त्यावेळी सुद्धा चांगली फलंदाजी केलेली होती, परंतु त्याचं उत्तर जशाच तसं देण्यात यशस्वी होतोय. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचे फलंदाज रोहन याच्या बॅटमधून निघालेला ह्या इनिंग मधला दुसरा षटकार असेल. रोहन याच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा वन्स मोर बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आणि अशा प्रकारे षटकाराची हॅट्रिक साजरी केली गेली. या षटकाराची हॅट्रिक रोहन दुमाडा याच्या बॅट मधून निघालेली या दुसऱ्या दिवसातली पहिली हॅट्रिक. यापुढचा चेंडू चांगला कमबॅक मानावायला गेले. यावेळी रुपेश मेढे याच्याकडून धावसंख्येचा विचार करायला गेला तर 62 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 37 धावा. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाचं चांगलं मनोरंजन बघायला मिळते आपल्याला. विशाल मारकले आणि रोहन दुमाडा याच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच शॉटचा रिप्लेस बघायला मिळतोय. मिस्टर रोहन दुमाडा याच्या बॅट मधून निघालेला पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 43 धावा. तर 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघायला गेलं तर दुसऱ्या षटका हे 26 धावा येत आहेत. जर विचार करायचा गेला तर 4 षटकार या या षटकामध्ये लागले गेले. रुपेश मेढे याच्या मार्फत आदळले गेले होते हे दुसरं षटक आणि ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरतोय हे षटक. या षटकाचा विचार करायला गेला तर 26 धावा येत आहेत. या 26 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या बघतो आपण 43 धावा. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. थँक्यू डीजे. मला तर असं वाटत होतं की महेंद्र स्पोर्ट नागले संघाने चांगली फलंदाजी केलेली आहे. नक्कीच एकतर्फा सामना होतो की काय, परंतु काय कमबॅक बघायला मिळतोय. इथे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाकडून जसाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल मालकडे आणि रोहन दुमाडा. रोहन दुमाडा याचा विचार केला गेला तर 1 डाऊन मध्ये खेळायला आलेला हा फलंदाज आहे. 30 धावसंख्येवर नाबाद खेळतोय आणि या 30 धावसंख्येवर 4 गगनचुंबी षटकार आहेत. अप्रतिम फलंदाजी. विशाल याचा विचार करायला गेला तर 4 चेंडू मध्ये तब्बल 12 धावसंख्येवर खेळतोय. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेसाठी जो 2 पंच बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्र घाटाल सर आणि त्याचप्रमाणे जयेंद्र वाघे हे प्रोफेशनल पंच आपण बघतोय या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉलर ड्राईव्ह मिडांच्या दिशेला ढकलून दिलेला होता. गोलंदाजाने आपल्या फॉलाथ्रामध्ये चेंडूला पकडलं. निर्धार चेंडूची सांगता. चांगला कमबॅक करावा लागेल यावेळी महेंद्र स्पोर्ट नागले संघाला. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लोकेश पारदी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 निर्धार चेंडू येतात. चांगला कमबॅक लोकेश पारदी याच्याकडून. निर्धार चेंडू ही धोक्याची घंटा असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाची. जो बघता आपण धावसंख्या आपल्याला बघायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजे होत्या. त्याच्यानंतर 11 चेंडूमध्ये 19 धावा हव्या होत्या. आता मात्र 10 चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी बघेन तर मी मैदानामध्ये विशाल मालकरे आणि रोहन दुमाडा सारखा फलंदाज आहे की जरी एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा कमबॅक करू शकेल उंबरपाडा संघ. यावेळी विचार करायचा गेला तर बघा मिड विकेटचं क्षेत्ररक्षण आपण सर्कल मध्ये बघतोय. त्यावेळी मिड ऑन क्षेत्ररक्षक बघतोय. यावेळी लॉग ऑफ आपण बघतोय थोडस खाली आहे. नाही मला वाटते मिड ऑनचं क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये आहे. थोडीशी वेगळीच रणनीती आहे महेंद्र स्पोर्ट नागले संघाची. आपण बघतो ऑन साइडच्या दिशेला 5 क्षेत्ररक्षण आहेत.
मिड विकेटचं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे, लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे, लॉग ऑफचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे, त्याच्यानंतर आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना बघतोय थर्डमॅन सर्कलमध्ये आहे. काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातं एसटी रक्षकाच्या मार्फत. 10 चेंडू आणि 19 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू निर्धार चेंडू, यस बॅटचा कडा घेऊन जातोय आणि अशा प्रकारे मोठा गडी बाद होताना दिसतोय. विशाल मालकडी सारखा फलंदाज बाद होतोय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी महेंद्र स्पोर्ट नागले संघाकडून. कमांड डीजे. थँक्यू डीजे. खराब शॉट सिलेक्शन मानावा लागेल यावेळी विशाल याचा. जरी एक धाव काढून स्ट्राईक ही रोहन याला दिली असती तरी रोहन चांगली फलंदाजी करत होता. विशाल याचं मैदानामध्ये थांबणं हे खूप गरजेचं होतं. जर विचार करायचा गेला तर विशाल असा फलंदाज होता की शेवटच्या षटकापर्यंत तरी सामना घेऊन गेला असता तरी आपल्या बाजूने सामना जिंकण्याची त्याच्यामध्ये ताकद होती. पण तो चांगला कमबॅक यावेळी लोकेश पारधी याच्याकडून बघायला मिळतोय. तिसरं षटक, काय अप्रतिम षटक, चांगला कमबॅक बघायला मिळतोय. चांगलं षटक टाकावं लागेल. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि हे 3 चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. आता मात्र थोडस डगआउट मध्ये टेन्शन असेल उंबरपाडा संघाकडून. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. या गोलंदाजाचा उत्साह वाढताना दिसते. लोकेश गोलंदाजी मार्कवर. बघा पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी लोकेश पारधी याच्याकडून तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. 4 चेंडू निर्धार चेंडू. पुन्हा एकदा लोकेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. बॉल जाता कव्हर पॉइंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या 44 धावा. बघा ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत होता आपण बघतो बेसिंगस्टार उंबरपाडा संघ त्यावेळी 3 झेल ड्रॉप केले होते आणि या 3 झेलेचा विचार करायला गेला तर 6 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने येत आहेत. आणि मी अगोदरच म्हटलं की ज्यावेळी तुम्ही धावा जमवायचा प्रयत्न कराल त्यावेळी या 6 धावा तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतील की काय हे येणारा काल सांगून जाईल. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. लोकेश पारधी. यापुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जातोय, झेल पकडतोय की काय आणि यस पुन्हा एकदा पुनरागमन होताना दिसतंय या सामन्यामध्ये. महेंद्र स्पोर्ट नागले संघाकडून काय कमबॅक बघायला मिळतोय या षटकाकडून. या षटकामध्ये थँक्यू डीजे. काय सामना होता बघायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आलेल्या होत्या. पण तिसरं षटक निर्णायक षटक ठरलंय या मॅचचं.
लोकेश पारदे याच्या मार्फत टाकलेलं हे तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर एक धाव देऊन दोन महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. विकास आणि रोहन दुमाला सारखा फलंदाज बाद केलेले आहेत आणि कमबॅक होतो या सामन्यामध्ये पुन्हा एकदा महेंद्र स्पोर्ट नागले संघाकडून. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 3 मोठे षटकार मारावे लागतील. सूरज कोरडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र डगआउट मध्ये टेन्शन वाढताना दिसते बेस्टिंग स्टार उंबरपाड्या संघाचं. कारण काय सामना होता. 2 षटकाच्या नंतर असं वाटत होता की बेस्टिंग स्टार उंबरपाडा संघ हा सामना जिंकेल की काय आणि म्हणूनच बोललं जातं ना की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघा बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला गेला होता आणि या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 47 धावा. चार चेंडू आणि 15 धावेची गरज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलेला होता मागच्या दिशेला. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 48 धावा. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. मोठ्या फटक्याची गरज आहे इथे. बघा जर ह्या चेंडूवर जर षटकार आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांस येऊ शकतोय. बघा काय होते. या चेंडूवर जर षटकार आला तरी सुद्धा सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. काय होते 3-13. बघूया कोणाचे वाटतात 3-13. सॉरी 3 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंचांकडून येतोय खराब चेंडूची इशारा येतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 49 धावा. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज. एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा सामन्यामध्ये रोमांस येऊ शकतोय. यास पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातो. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू टाकले जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. बघा पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये बघायला गेलं तर 50 पार करताना दिसतोय दोन्ही संघ. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील 12. 3 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. या पुढचा चेंडू ज्याची काहीही गरज नव्हती. जर सोडला असता चेंडू तर हा चेंडू सुद्धा वाईटच चेंडू असता. परंतु तसं काय होत नाही आणि या चेंडूवर गडी बाद होतोय. आता मात्र 2 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. काय कमबॅक बघायला मिळते आपल्याला. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय हितेश तुमाडा. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा या चेंडूवर 1 धाव येते आणि अशा प्रकारे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आपल्याला महेंद्र स्पोर्ट नागली संघ. 1 चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. बघा 12 चेंडू मध्ये 19 धावेची गरज असताना विशाल आणि रोहन सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता.
परंतु जबरदस्त कमबॅक. यापुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारे विजय संपादन करतोय महेंद्र स्पोर्ट नागली संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसते ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ. हार्ड लक उंबरपाडा संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स नेक्स्ट मॅच साठी महेंद्र स्पोर्ट नागले संघाला. कमाल डीजे. थँक्यू डीजे. मेन ऑफ द मॅच मिस्टर